नमस्कार मित्रांनो, तुम्ही जो हा व्हिडिओ बघितला हा होता अग्निकर्मचा. आपण हे अग्निकर्म या रुग्णाच्या टाचदुखीसाठी केले होते. मागील काही वर्ष हा रुग्ण टाचदुखीमुळे त्रस्त होता. जेव्हा ह्याची प्रॉपर हिस्ट्री घेतली तेव्हा असं लक्षात आलं की हा रुग्ण दिवसभरामधून जवळपास 4 ते 4.5 लिटर पाणी प्यायचा आणि स्पेशली रात्री जेव्हा जेवण झालं, जेव्हा तो झोपायला जाणार तेव्हा रात्री ते जवळपास 1.5 ते 2 ग्लास पाणी प्यायचा. म्हणजे त्या अंदाजे एक 200 ते 300 ml पाणी व्हायचं ते. मी त्याला विचारलं कारण की तुम्ही एवढं पाणी का पिता, तर तो पेशंट म्हणाला की मला आता रात्री झोपायचं असतं, तर झोप डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी आधीच पाणी पिऊन झोपतो, म्हणजे जेणेकरून मला रात्री तहान लागणार. पेशंट जर सकाळी उठायचं तेव्हा त्याला टाचेच्या ठिकाणी सूज येणं, टाच जमिनीवर टेकवता नाही एवढं इतपर्यंत दुखणं आणि टाचेमध्ये त्याला जखडलेपणा जाणवायचं, त्याला प्रातस्तंभ आपण म्हणतो. आणि काही थोडंसं मुवमेंट केली की थोडं चाललं की टाच मोकळी व्हायची. अशी लक्षणे पेशंटला सतत गेल्या 1 वर्षापासून होती. जेव्हा या रुग्णांच्या सर्व लक्षणांचा विचार केला, तसं हेतूंचा जेव्हा विचार केला तेव्हा मला माझ्या गुरूंच्या एका संकल्पनेची उजळणी झाली. ती म्हणजे अत्तमपान आणि टाचदुखी. अत्तमपान आणि टाचदुखी याला ग्रंथोक्त कुठेही असा डायरेक्ट आधार नाहीये, पण आपण आयुर्वेदाचे काही मूलभूत सिद्धांत किंवा तत्वांचा जर विचार केला तर आपल्याला नक्कीच याचा संबंध जोडता येईल. आयुर्वेदामध्ये पाण्याला जलमहाभूत किंवा आपमहाभूत असे म्हणतात आणि या आपमहाभूताचे किंवा जलमहाभूताचे शीतपणा म्हणजे थंडवा, तसेच चरकाचरण डायरेक्ट तसा उल्लेख केलेला आहे की जलस्तंभनियानम श्रेष्ठम, म्हणजे जल हे स्तंभन करण्यामध्ये श्रेष्ठ आहे. स्तंभन म्हणजे काय, ऑब्स्ट्रक्शन करणं की एका ठिकाणी अडकवून ठेवणं. जे पेशेमध्ये जे सकाळी उठल्यानंतर अडखळेपणा जखडमपणा जाणवतं ही लक्षणं आहेत, ही सगळी स्तंभ गुणामुळे आहेत. तसेच पाण्यामध्ये स्निग्ध गुणाचे असतात, पिच्छिल गुण असतात आणि या सर्व गुणांमुळे त्या पेशंटमध्ये किंवा रुग्णांमध्ये आपल्याला जे जॉईंट पेन असतात किंवा हिल पेन असेल त्या हिलचं रिजन असेल त्या ठिकाणी सूज येणं, जखडण, दुखणं वगैरे अशी लक्षणं आपल्याला मिळतात. आता या रुग्णामध्ये टाचदुखीच का झाली, तर या रुग्णाचा जो जॉब प्रोफाईल किंवा ऑक्युपेशन ज्याला म्हणतो ते होतं लेबर. म्हणजे पेशंट हा मजदूर होता. डेली त्याचं जवळपास 5 ते 10 किलोमीटर चालणं होतं. तसं एका ठिकाणी खूप वेळ उभं राहणं होतं, पायावर जोर देणं, या सर्वामुळे त्याचा जो टाचेचा भाग आहे त्या ठिकाणी वातवृद्धी झाली, ज्या ठिकाणी वैगुण्य निर्माण झालं. यालाच आयुर्वेदात स्थान संशय असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी जो त्या रात्री पाणी कन्झ्युम करायचा किंवा दिवसभर तो जेवढं पाणी प्यायचा तो त्या टाचेमध्ये जाऊन तिथं थांबायचं आणि त्या ठिकाणी पेशंटला सूज येणं, पेशंटला दुखणं, पेशंटला त्या ठिकाणी जखण जाणं अशी लक्षण निर्माण व्हायची. मध्ये 2 प्रकारची चिकित्सा केली. या रुग्णामध्ये कुठेही औषधी चिकित्सा आपण वापरली नाही. या रुग्णामध्ये आयुर्वेदामधल्या सर्व व्याधींच्या चिकित्सामध्ये असताना सगळ्यात पहिलं जी प्रक्रिया किंवा पहिलं चिकित्सा ती म्हणजे निदान परिवर्जन. निदान परिवर्जन म्हणजे काय, की जो हेतू किंवा ज्या कारणामुळे रुग्णाला व्याधी झालाय ते कारण बंद करणं. आणि या रुग्णामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे दिवसभरामधून जास्त पाणी पिणं, रात्री पाणी पिणं आणि सकाळी उठल्यावर पाणी पिणं. यालाच अत्तमपान असे म्हणतात. पेशंटचा जॉब तर आपण बंद करू शकत नाही, पण आपण पेशंटचं हे जास्त पाणी पिणं होतं ते नक्कीच बंद करू शकलो. आणि दुसरी चिकित्सा म्हणजे अग्निकर्म. अग्निकर्मच का केलं, तर जलमहाभूताचे गुण जर बघितले आपण आणि अग्नीचे गुण हे दोन्ही विरुद्ध आहेत. जलमहाभूत हे शीत, स्निग्ध, पिच्छिल अशा गुणाचे आहे, तर अग्निमहाभूत हे उष्ण, तीक्ष्ण, वृक्ष, लघु गुणाचं आहे. आणि त्यामुळे या एकमेकांना विरोधी असलेल्या गुणामुळे व्याधीचं शमन केलं. आणि स्पेसिफिकली आपण या रुग्णामध्ये मृत्तिका शलाका आणि अग्निकर्म केलं. मृत्तिका म्हणजे मातीपासून बनवलेल्या शलाकेमधून आपण याचं अग्निकर्म केलं, त्यामुळे त्या रुग्णामध्ये आपल्याला लवकर उपशम मिळाला. या केसमधून हे शिकण्यासारखं आहे की दरवेळी भरमसाठ औषधं देण्यापेक्षा छोट्या हेतूंचा जर आपण विचार केला आणि त्या हेतू बंद केला, ज्याला निदान परिवर्जन अशी चिकित्सा म्हणतात, तर नक्कीच आपल्याला व्याधींच्या लक्षणापासून मुक्तता मिळू शकते. तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना जर हा त्रास असेल, खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.